फायनली गाडी क्लीन तर केली आपण, पण सर्विस नाही केली. सो आधी रिमचा कलर कसा दिसत होता आणि आता बघा. मी सर्व्हिसिंगच्या आधी धुतली, कारण सर्व्हिसिंग केल्यानंतर जर गाडी धुतली असती ना तर सर्व ऑइल वगैरे निघून गेलं असतं. त्यामुळे मी सर्व्हिसिंगच्या आधी गाडी धुवून घेतली आहे. तर सर्व्हिस करेन ना तेव्हा फक्त ऑइलिंग करून घेईन सर्व पार्टची, ज्याने की ते क्लीन राहतील तेवढे. गाडीचे कंडिशन बघा आता. आणि जर गाडीचे व्हीलचा कलर बघा कसा उठून येतोय आणि आधी कसा येत होता. ऑलमोस्ट क्लीनिंग तर झाली आहे. क्लीन झाली आहे, फक्त सर्विस करायची आपल्याला. आणि सर्विस करून राईडला जायचं आहे. आता अचानक चालवली तर खूप परत घाण होईल, पण सध्या ऑप्शन नाही आहेत, जायचं आहे. कारण मी सकाळी, आज संडेचा दिवस आहे, आणि मी सकाळी आलोय किती वाजता सांगू? 11 वाजता. माझं अजून दुपारचं जेवण नाही झालंय. माझा संडे असाच जातो ऑलमोस्ट वाया. तर आता पावर चालते यार, कशाने काय माहीत. बहुतेक चिखल वगैरे आतमध्ये जाम झालेला ना, त्यामुळे मला फरक पडत होता असं मला वाटतंय. पण काय नाही, पावर आहे गाडी. अजून सर्विस केल्यानंतर कशी चालेल ना, मला ते बघायचं आहे. कारण ऑलमोस्ट आपण चेंजेस करणार आहे सर्व्हिसिंगमध्ये. लास्ट टाइम ऑइल फिल्टर चेंज नव्हता केला, कारण तो तेवढा घाण पण नव्हता झाला. म्हणून केला नव्हता. तर ह्यावेळी ऑइल फिल्टर, एअर फिल्टर हे सर्व चेंज करायचं आहे मला. एअर फिल्टर पण विचार करतो आहे, कारण लास्ट सर्व्हिसिंगला एअर फिल्टर चेंज केलेला, आणि एअर फिल्टरची एवढी गरज वाटत नाही मला चेंज करण्यासारखी. पण असो, गाडी धुतल्यानंतर पावर वाटते पण आहे आणि चालते पण आहे. सर्व्हिसिंगसाठी एक दिवस काढायला लागेल, कारण ऑलमोस्ट संडेच्या दिवशी आहे ना अशी खूप गर्दी असते. आणि ॲक्च्युली मेन म्हणजे ना, प्रॉपर सर्विस नाही. आपण 3 सर्विस जर बाहेरून केल्या ना लोकल मेकॅनिककडून, तर एक सर्विस आपण कंपनीकडून करून घ्यायची, ज्याने की आहे ना आपली गाडी पण जरा प्रॉपर राहील आणि जास्त खर्च पण होणार नाही.
मला तर कधी कधी वाटतं ना की मला ॲडजस्टमेंटवरती ब्लॉग बनवायला पाहिजेत. बाय द वे हा आहे ना होळी मैदानचा एरिया आहे. आमचं लहानपण गेलं इथे. आमचं म्हणजे आम्ही गणपती देवी वगैरे आणायला इथेच यायचो. लहानपण नुसतं फिरण्यातच गेलेलं. कारण मंडळाचा गणपती म्हणजे पावर. आता सर्व्हिसिंगमध्ये दाखवेन मी काय काय घेतलेलं. ऑइल घेतलं आहे. ब्रेक पॅड घेतलेत मागचे आणि एक इंडिकेटर गेला आहे माझा मागचा, तो एक घेतला आहे. प्लस अजून काय आहे, अजून काय आहे का अजून माहीत नाही. हँडल घेतला आहे पण विचार करतो आता नाही चेंज करणार. एक राईड पूर्ण झाल्यानंतर चेंज करेन. कारण सध्या तरी नीट चालते गाडी. तिच्या आईला फक्त ठोकायचाच राहिलेला. जाऊ दे, त्याचंच नुकसान झालं असतं. माझा लेग गार्ड लागला असता त्याला, त्याच्या स्कूटीला. तसं पण माझा लेग गार्ड आधीच बेंड आहे. मी नवीन टाकलेला लास्ट टाईम जेव्हा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा. आत्ताच गाडी धुतली आहे मी अजिबात ह्या चिखलातून गाडी टाकणार नाही. भले मला फिरून का नाही जावं लागलं तरी चालेल. एवढ्या मेहनतीने मी गाडी धुतली आहे. 2.5 तास मी बसलेलो तिथे. 2.5 तासात ना, 2.5 वाजले. 12 वाजता गेलेलो. चल भाऊ चल, लेट झालाय.